नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। आता जिल्ह्यात युनिकॉर्न विरुद्ध बुलेट अशी लढत। काकांसाठी बुलेट तर विशाल पाटील यांच्यासाठी युनिकॉर्न लागली दाव्याला। संपूर्ण देशभरात आणि राज्यभर लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत असणारा सांगली जिल्हा अजून एका गोष्टीने चर्चेत येणार आहे। नुकतेच सांगली लोकसभेचे मतदान पार पडले, त्यावेळी बऱ्याच गोष्टी आतून आणि बाहेरून घडल्याने सर्वजण चिंतेत आहेत। त्यातच काही कट्टर कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार विजयी झाल्यानंतर आपण काय करू शकतो याची झलक या लिखित स्वरूपात दाखवून दिली आहे आणि त्यातील ते लिखाण सांगली न्यूज चॅनेलच्या हाती लागले आहे। त्यामध्ये महायुतीचे संजय काका पाटील यांच्यासाठी रमेश संभाजी जाधव या तरुणाने त्याची युनिकॉर्न गाडी क्रमांक 8800 ही दाव्यावर लावली आहे। जर विशाल पाटील हे निवडणूक जिंकले तर ही गाडी गौस मुबारक मुलानी या व्यक्तीला दिली जाणार आहे। त्याचप्रमाणे गौस मुबारक मुलानी यांनीही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी आपली बुलेट पणाला लावली आहे। जर का संजय काका पाटील हे निवडून आले तर त्यांची बुलेट गाडी क्रमांक 1126 ही गाडी रमेश संभाजी जाधव या तरुणास दिली जाणार आहे, असे दोघांनीही लेखी आश्वासन एकमेकांना दिले आहे। त्यावर साक्षीदार म्हणून इतर तिघांची नावे आहेत। अशा आगळ्या वेगळ्या पैजेमुळे सांगली जिल्हा पुन्हा एकदा संपूर्ण देशभरात वेगळ्याच कारणाने चर्चेत येणार आहे। कारण आतापर्यंत आपण पैजा या पैशांवर लागलेल्या पाहिल्या आहेत, परंतु प्रथमच मालकीच्या वाहनांवर पैज लागल्याचे पाहायला मिळत आहे। या सर्वांचा निकाल 4 जूनलाच लागणार असला तरी सुद्धा या पैजेची चर्चा बरेच दिवस चालणार आहे। आपापल्या नेत्यांसाठी कार्यकर्ते कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे। मतदान झाल्या दिवसापासून या मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरू आहेत। काका की दादा यावरच मतदार आणि नागरिक चर्चा करताना दिसून येत आहेत। सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा।